शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। इतर बँकेतून सोने तारणावर घेतलेले कर्ज फेडण्याच्या बहाण्याने आणि बनावट पावत्या दाखवून मनपुरम फायनान्सची तब्बल 15,30,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बोल्लेगाव उपनगरात उघडकीस आला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला। मनपुरम फायनान्सचे एरिया हेड मॅनेजर सुजित कुमार भवदारी प्रसाद यांनी फिर्याद दिली आहे। पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्यात। सज्जाद गरीब शहा इराणी असे या आरोपीचं नाव आहे। त्याच्या विरुद्ध 23 गुन्हे दाखल आहेत। तसेच आणखी सुमारे 125 गुन्हे उघड होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी दिली आहे। आरोपीने शहरात सावेडी येथे जॉगिंग पार्क जवळ फिर्यादी रवींद्र नारायण राजसिंह याची फसवणूक केली। केडगाव उपनगरातील रंभाजीनगर परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवल्याची घटना 15 मार्च रोजी रात्री घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। केडगाव परिसरातील वाढत्या चोऱ्यांमुळे विशेषतः महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पिंपळगाव मालवी येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या सुमारे 4 ते 5 एकर क्षेत्रातील वृक्षाची अवैध तोड करण्यात आली। या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रहार संघटनेतर्फे उपवन विभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। याबाबत निवेदनात म्हटलंय की या जमिनीवरील साग, चिंच, निलगिरी, बाभूळ आदी सुमारे 40 ते 50 वर्षीय जुनी झाडे अवैधरित्या तोडण्यात आली आहेत। त्यामुळे परिसरातील पर्यावरण, पाणलोट क्षेत्र आणि जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला। निंबळक परिसरात कुणाल लक्ष्मण पवार या युवकावर अथर्व राजेंद्र जाधव यांनी कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली। ही घटना पांडुरंग नगर चौक निंबळक येथे घडली। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुणाल पवार यांनी फिर्याद दिली आहे। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। निवादा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।